नमस्कार प्रेक्षकांनो, इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये आत्ता मात्र मम्मी साहेब आणि सपनाचं बिंग असं काही फुटलंय ना. स्वतःच्याच घरी चोरी करून मंजूवर आरोप करण्याचा प्रयत्न करताना मम्मी साहेब मात्र चांगल्याच तोंडावर आपटलेले आहेत. इकडे आपण पाहतोय प्रेक्षकांनो, सत्या मंजू जेव्हा घरी येतात तेव्हा मात्र मम्मी साहेब म्हणतात, सत्या अरे तिथे सोन्याची बॅग होती, त्याच्यामध्ये काहीच सोनं नाही आहे. अरे कुठे गेली ती सोन्याची बॅग, गेली कुठं, गायब कशी झाली? आता मात्र याच्यामध्ये दागिनेच नाही आहेत. आपल्या घरामध्ये आता कोण चोर आलाय? सत्या आता सगळेच घरात शोधाशोध करत असतात. मम्मी साहेब म्हणतात, चल आधी आपण मंजिरीच्या रूममध्ये जाऊन सुरुवात करू, चेकिंग करू. आणि त्या मंजिरीच्या रूममध्ये सगळं सामान उचकापाचका करून बघत असतात. सत्या म्हणतो, मम्मी अगं काय करतेस तू, मंजूच्या रूममध्ये कशाला चेकिंग करतेस? तेव्हा मात्र मम्मी साहेब म्हणतात, अरे सोन्याची एवढी बॅग गायब झाली आहे, तिथे आता आपल्याला पाहावं लागेल ना. तर मंडळी, आजच्या भागामध्ये एवढा इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आपल्याला दाखवला आहे ना. आजचा भाग शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आजच्या भागाच्या सुरुवातीला आपण पाहतोय मंजू आता इकडे सत्यासोबत घरी आलेली असते. सगळेच आता तिकडे जेवण करायला बसतात. तर आपण पाहतोय प्रेक्षकांनो, दुसरीकडे मात्र तात्यासाहेबांची पोरगी त्यांना म्हणते, डॅडी तुम्ही फटाफट इथून निघा, पोलीस कधीही इकडे धाड टाकू शकतात, कधी येतील ना आपल्याला कळणारही नाही, लवकरात लवकर इथून तुम्ही सटका. आणि सगळेच आता प्रेक्षकांनो ते तात्यासाहेब अलर्ट होतात आणि सगळेच पळतात. दुसरीकडे आपण पाहतोय मम्मी साहेब आता विषय काढतात, काय रे सत्या, आपल्या घरी दागिने महागल्या साड्या आणल्या होत्या ना, त्या कुठे ठेवल्या बरं? सेफ आहेत ना तुझ्याकडं? सत्या म्हणतो, हो माझ्याजवळ सगळं सेफ आहे मम्मी, तू काळजी करू नको बरं. मम्मी म्हणतात की अरे हो, पण आता चोऱ्या इतक्या वाढल्यात, इतकी महागाई वाढली आहे ना, मला सांग चोरी होऊ शकते आपल्या घरी, म्हणूनच म्हणते चांगलं सेफ ठेव, सगळं चेक करत राहा रोज. इकडे सत्या म्हणतो, मम्मी सेफ आहे, बघायची काही गरज नाही आहे. आता मम्मीचा प्लॅन मम्मीला चालू करायचा असतो, त्याच्यामुळे मम्मी काय म्हणतात, चल ना सत्या एकदा आपण चेक करू बरं आहे की नाही सगळं सोनं. सगळेच आता तिकडे जातात. सत्या जिकडे ठेवतो सोनं तिकडे बघायला लागतात, तर तिकडे काहीच नसतं. मम्मी म्हणतात, सत्या बघ इथे काहीच नाही आहे. अरे कुठे गेलं सगळं सामान, इतकं सोनं, इतक्या महागड्या साड्या गेल्या कुठे? इथेच ठेवलं होतं ना. सत्या मात्र थोडासा गडबडतो. सत्या म्हणतो, आता मी मम्मी इथेच ठेवलं होतं. मम्मी म्हणतात, नक्कीच आपल्या घरी चोरी झाली आहे, आपल्या घरात आता चोरं काही कमी नाही आहेत ना, नक्की कोणी चोरी केली आहे, आपल्याला आता सगळं घराची झडती घ्यायला पाहिजे. आणि मम्मी साहेब मात्र काय म्हणतात, हो आपण आता पहिली सुरुवात कोणाच्या रूमपासून करायची, तर मंजूच्या त्या नेबळटच्या रूमपासून सुरुवात करू, तिच्याच खोलीमध्ये आपण आधी चेक करूया. इकडे सगळ्यांचा मोर्चा मंजूच्या खोलीकडे वळतो. इकडे आपण सत्या म्हणतो, कशाला वाघमारेंच्या खोलीला कशाला जायचं मम्मी? तर ती म्हणते, अरे वाघमारेंच्या खोलीमध्येच आपल्याला पाहावं लागेल, तीच बाहेर हिंडते ना, तीच आता काही केलं असेल तिने सोन्याला. सत्याला खरं तर खूप राग येतो. सगळेच मंजूच्या रूममध्ये येतात आणि मंजूच्या रूमकडे आल्याच्या नंतर आपण पाहतोय तिच्या कपाटाची सगळीकडली झडती आता सपना आणि मम्मी साहेब घेतात. गादी बेडशीट सगळं उचकून उचकून फेकाफेकी करतात आणि कपाटावर मात्र सगळीकडे बघतात, कपाटाच्या मध्ये. आणि प्रेक्षकांनो आपण पाहतोय जेव्हा मम्मी कपाटात बघते तेव्हा कपाट उचकाउचकी करून पूर्ण अस्ताव्यस्त करते आणि मुद्दामून तिने जिथं लपवलं त्याच ठिकाणी आता जाते. सगळ्या साड्या पिशव्या तिला आता सगळं दिसतं आणि ती म्हणते, बघ सत्या, बघ ही बॅग मंजूच्या रूममध्ये आहे. मंजू वहिनी, अहो काय तुमच्याकडून मला ही अपेक्षा नव्हती बरं का, तुम्ही चोरी कराल असं मला वाटलंच नव्हतं. मंजू पाहतच राहते. सत्या मात्र आता इतका चिडतो ना आणि मम्मी साहेब म्हणतात, बघ ही नेबळटच आता चोर निघाली, पोलीस असून चोरी करायला लागली, तर गुंडांचं काय करायचं हो आपण? आपल्यासारख्या साध्या लोकांना कोण आता प्रोटेक्शन देणार? असं म्हटल्यावर आता ते बोलतात, पोलीसच चोरी करायला लागले, मग आपल्याला काय आता बाबा, काय बोलायचं? सगळं भांडं आता फुटलंय, हिची कंप्लेंट करावी लागेल आपल्याला. आणि सत्या म्हणतो, अजून सामान नव्हतं, अजून सामान कुठे आहे? पण आता लगेच त्या म्हणतात, अजून सामान कुठे आहे? अरे कुठं होतं हेच सगळं आहे ना सामान? सत्या म्हणतो, नाही, अजून इथे खूप साऱ्या भारी भारीच्या साड्या, खूप सारे दागिने होते, चला आपण आता सगळ्यांच्याच रूमची झडती घ्यायची. चोर आपल्या घरातच आहे, घरातून बाहेर काहीही जाणार नाही आहे. अर्धा माल घरात सापडलाय ना, मग अर्धा माल दुसरासुद्धा घरातच सापडणार आहे. सगळे आता निघतात. सत्या म्हणतो छू मंतर आणि इकडे प्रेक्षकांनो तो मात्र मम्मी साहेबांच्या रूममध्ये घुसतो. आता मम्मी साहेबांच्या रूममध्ये घुसल्याच्या नंतर सपनीला काय करायचं काहीच कळत नाही, ती काहीच करू शकत नाही. सत्या रपारप सगळं सामान आता मम्मीच्या रूममधून बाहेर काढतो आणि कपाटातून सगळ्याच
साड्या बाहेर काढतो. ज्या ज्या भारी भारीच्या साड्या घेतल्या होत्या त्या सगळ्याच काढतो आणि सगळ्यांना दाखवतो. इकडे मात्र प्रेक्षकांनो, दादा बघितलं का, मम्मीच्या रूममध्ये हेच आहे. जयदीप म्हणतो आता काय बोलायचं, मम्मी तुझ्या रूममध्ये कसं आलं. आणि इकडे मात्र मित्रांनो, चक्क माया सत्यजितला खरं खरं बोलून टाकते. मला ही पोरगी अजिबात तुझी बायको म्हणून या घरामध्ये नकोय, आमची सून म्हणून मला ती नकोच आहे, म्हणून मी हे सगळं करते. कळलं का तुला? मी करणार आहे, मी करणारच आहे, तिला घराच्या बाहेरच काढणार आहे. आता मात्र सत्या रागात येतो आणि मम्मी तू वाघमारेला या घरातून आणि माझ्या आयुष्यातून कसं बाहेर काढतेस ना हे सुद्धा मी बघतोच. मीही इथंच बसलोय वाघमारे मॅडम, या घरातून बाहेरच कशा जातात हे मी बघणारच आहे. जर तू तसं काही करायचा प्रयत्न केला तर मी तुला काय बोललो मागे विसरू नको. मी ते वचन अजूनही मोडलेलं नाही आहे. त्या वचनाला मला आता पूर्ण करायला भाग पाडू नकोस मम्मी. वाघमारे या घरातून पाय ठेवला तर मी सुद्धा या घरातून बाहेर पडणार आहे. मी अजिबात तुझ्याजवळ राहणार नाही आहे. बाकी तुझी मर्जी, तुला काय करायचं आणि काय नाही. तुझा मुलगा तुझ्या डोळ्यासमोर मोठा झालाय, परंतु इथे तुझ्या मुलाचं आयुष्य, त्याचं सुख, त्याची बायको, त्याचं लग्न झालेला संसार तुला जर बघवत नसेल तर या गोष्टीला काहीच अर्थ नाही आहे. तू जर काही तसं करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही आहे. मी तुला अडवणार नाहीच आहे, परंतु एक गोष्ट नक्की की मी माझ्या वाघमारीला घेऊन या घराच्या बाहेर नक्कीच पडणार आहे. असं बोलून सत्या मात्र तिकडून निघून जातो. मित्रांनो, मंजिरी तर आता मात्र पाहतोय आपण, मंजिरी प्रेमाने सत्याला समजावते, सत्या प्लीज आईसोबत असं बोलू नकोस. सत्या बोलतो काय करणार मग, काय करणार? अगं आईने मला तसं करायला भाग पाडलंय ना, ती कशी वागते वाघमारे तुमच्यासोबत. इकडे मात्र सगळेच आपल्या रूममध्ये निघतात प्रेक्षकांनो. आणि आजच्या भागाला मात्र आपण काय बघितलं, तात्यासाहेबांना कोणीतरी टीप दिली आहे की पळायला. त्यांची मुलगी पूर्वाला कोणी मेसेज दिला आहे तर तो अनुष्का मॅडमने. अनुष्का मॅडम ही पूर्वा तात्यासाहेबांची मुलगी, तिचा फायदा घेते आणि तिथून सरळ आता निघून जाते, जेणेकरून मंजू सत्यजितच्या तावडीत तो तात्या येणार नाही. आणि आपल्याला सुरुवातीलाच प्रेक्षकांनो असं दाखवलं आहे, सुर्वे घराण्याचं इकडं जे काही चाललं आहे तिकडे मात्र मम्मी साहेबांचं सपनाचं कारस्थान, सगळी फॅमिली डिस्टर्ब करून टाकली आहे मम्मी साहेबांनी. आणि मात्र आपण पाहतोय माया, तिचं कारस्थान मात्र आता सत्यजितने चांगलंच आता उधळून लावलेलं असतं. इकडे मात्र आर्यनने जे कपडे दागिने जे काही दिलं होतं तेच मायाने मंजूच्या नावावर चोरीचा आरोप करायचा असा जो प्लॅन केला होता तो मात्र पूर्णपणे उधळलाय. तर प्रेक्षकांनो, सत्य तर चांगला बिथरलाय. जर माझ्या बायकोला कोणी आता त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मी कुणाला सोडणार नाही आहे. तुम्ही सुद्धा मम्मी साहेब आता सांभाळून राहा. मंजू आता बोलते, सत्या ठीक आहे जाऊ दे, मला छळण्याचा मम्मी साहेब कुठलाही चान्स सोडत नाही आहे. इथे मात्र माझ्या वाघमारेसोबत कोणीही वाईट वागायचं नाही आहे असं बोलून सगळ्यांना सत्याने चांगली धमकी दिली. आणि इथं आजचा भाग मात्र प्रेक्षकांनो असा संपलेला आहे. उद्याच्या भागात काय धमाका पाहायला मिळतोय हे सगळे अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.